बचंदो आपलं दुकान आहे तेच बस आहे. मरो तो धंदा ना फंदा, आता एकच धंदा आपला, मामा किराणा स्टोअर. हो मामा, आम्ही पण ते सांगतो. आम्ही म्हणतो काय धंदा आहे ते लसूणवाला, कुल्फीवाला, काय बनवाय गरज होती का? नुसतं ते केवढं झंझट मारी आहे. मस्त उलट आहे तर बहु मस्त पैकी त्याला काय नुसतं सुचते पैसे मागायला लागलाय नुसता. हा तू हा मामा. अरे बचंदो काय बोलू पहिले संकटा दिवस होतं ना, संकट की आपलं किराणा दुकान चालतच होतं ना, काय चालत होतं, गिरायकच नाही किराणा दुकानात. जेव्हा बघील तेव्हा एक दोन गिरायक, तर काय मजा नाही बाई. हा ना, सामान काय एस्प्राय झालं ते उडून दिलं, सगळं नुकसान करून झालं. म्हणून मी अलग अलग धंदा चालू केला. हो मामा, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. नुकसान भरपूर झालं नुसत्याकरती तुम्ही धंदा चालू केला. पण आता तर धंदा आपला मस्त चालतं. आता किराणा दुकान आता चालवा लागलं जरा मस्त, बऱ्यापैकी चालवा लागला. आता आजूबाजू पण लोक यावं लागले. हे माहिती पडतं ना, हे लोक येतात आजूबाजू. जय हो मामा किराणा स्टोअर, जय हो मामा किराणा स्टोअर, आमचा मामा सगळ्यात भारी, एक नंबर मामा. हो मी सगळ्या मामा ना, तुम्ही सगळं मा भाचे. अय्यो रामा मामा, अय्यो रामा काय पाहिजे तुम्हाला? म्हणा 1 किलो सर्फ पावडर द्या, 2 अंगोली साबण द्या, लायबॉय, साखर द्या 1 किलो, 1 किलो कांदा द्या, 1 किलो बटाटे द्या. हा एवढा साबण पाहिजे म्हणा. ओके मध्ये. वा जमलं. पहिली बोनी आहे सकाळपासून, काय बोनी नव्हती झाली आहे. ओ पहिली बोनी तुम्ही. वा बरं देतो. हे पोट्ट्यानो सामान द्या त्याला, सामान द्या, सांगितलं तेवढं सामान द्या पटापट. ओके. अय्यो रामाजी, काय थैली बैली पिशवी वगैरे काय आणलंय का सामान नेण्यासाठी? आणि आता प्लॅस्टिकच्या पिशव्या सरकारने बंद केल्यात ना, त्यासाठी आता प्लॅस्टिकच्या पिशव्या मी वापरत नाही. कापडी वाटतो. पिशवी घ्यायची तर 10 रुपये एक्स्ट्रा लागतील मग. अय्यो रामा, पिशवी तर नाही आणली मी, पिशवी तर घरीच विसरलो मी. ठीक आहे आता पहिला गिऱ्हाईक आहे, सकाळपासून गिऱ्हाईक नव्हतं, सकाळपासून तुम्ही पहिलं गिऱ्हाईक आहे, तर माझ्याकडे तुम्हाला पिशवी फ्री. एकदम तुम्ही दयालू माणूस तुम्ही मामा. हे गॉगलवाले पोरं कोणा दिसत मला? अय्यो रामा, हे दोन भाचे होतं आमचं हे भाचे चांगू मांगू. हे जे तुमचं सामान. अय्यो रामा, अब मी जातो रा. अय्यो रामा, पैसे कुठे गेले? पैसे द्या ना, पैसे नाही दिले तुम्ही. आपल्या खात्यावर लिहून ठेवा की. ओके जमलं, पण दर महिन्याच्या 10 तारखेला पैसे द्यावे कृपा करून. आम्हाला पण पोटपाणी आहे, धंदा चालवावा लागतो. हो बरोबर देतो रे. अय्यो रामा, देतो ना, कशाला टेन्शन करतो रा? बचंदो तुम्ही दुकान सांभाळा तुम्ही. मी जातो शिवलालकडे. आपली भरपाई घ्यायची आहे, त्याच्या पोराने नुकसान केलं ना कुल्फीचं वगैरे, आपलं ते भरपाई घ्यायची आहे. 900 रुपये झाल्यात, पण जीएसटी लावून त्याला मी 2000 लावतो. 2000 लावतो त्याला मी, 2000 नुकसान लावतो मी त्याला. मामा, मी येऊ का सोबत हा? तेव्हा मला तुम्ही बोलवलं ना, मी बरोबर त्याला केलं असतं ते त्या भूषणाला आणि ते दोघे कोण त्याचे होते ते. हा, त्याला बरोबर केलं असतं मी. अरे भाषा, टेन्शन घेऊ नको ना मामा, आहे ना बाबा. चाललो बाबा, तुम्ही लक्ष द्या. काय माल बिले वस्तीन देत जा दुकान, काय गिऱ्हाईक नाही वस्तीन चालवा दुकान. बस का मामा, आम्ही मामा आणि भांजे एक नंबर आहेत आपण. तुम्ही सांगेल तसं जा वसूल करू. भरपाई मागून घ्या, भरपाई झालीच पाहिजे. मी कपडे धुते चादर सरळ धुते, तू वरतीच इकडे पाण्यात उतरायचा प्रयत्न करू नको. हा नाही, गपचीच इकडेच उभी राहा टप्प्यावरती. हो आई, हो मी इकडेच उभी राहते. हो उभी नाही राहिली तर इकडे खाली बस इकडे खाली बस, व्यवस्थित बस. काही मस्ती वगैरे करू नको इकडे. पाणी खोलाय. मी कपडे धुते. हो शाबास, माझी प्यारी मुलगी हुशार आहे, आईचं ऐकते. शांताबाई, सादऱ्या कुत्र्या वाले वाटतं तल्यावरती. बराय पण या लहान मुलीला कशाला नाहीला घरीच ठेवायचं ना. पाणी खोलाय तल्यातलं, पटकन जर लक्ष नाही चुकून उतरली तर. नाही मामा, आमची मुलगी हुशार आहे, सांगितलं तशीच वागते. तिला इकडे बसवली, गपची बसली होती. आणली जोडीला घरी. हे पण नव्हते ना, तुमचे शांताराम भाऊ पण वावरात गेलेत ना, कामाई वावरात, तिकडे गेले. तर मग घरी कोण नव्हतं, मग हिला सोबत घेऊन आलो. या सादऱ्या कुत्र्या महिला धरल्या, धुवायला आणल्या त्याल्यावरती. बरं हा ठीक आहे, जमलं बरोबर जमलं. पण पोरीचा काय भरोसा नाही, पटकन उतरली पण तर. हो. हाय अंकल, कशात तुम्ही? इट्स ओके, आय एम फाईन. तुम्ही निघाले कुठे मामा घाई गडबड एवढ्या? कुठे चालले कुठे नक्की? एवढे जाम घाईत चालले ते इकडे? कुठे निघाले एवढे? अगं चाललो मी शांताबाई, भरपाई मागवा चाललो. भरपाई शिवलालकडे चाललो, शिवलालकडे. अरे बापरे भैया, आता काय केलं शिवलालने? काय केलं तुला माहिती नाही? अख्खे गावात चर्चा आहे. माई कुल्फिया डब्बा, माई सायकल, ते भुसण्या त्या शिवलालचा पोर नाही, बीजी 2 पोरं, माई सायकल चोरली, कुल्फिया नाश केला, त्याही भरपाई मागवा चाललो मी. अरे बापरे, शिवलाल भाऊ तर ह्या तो ना, त्या पोरं तर अरे सुधारणारी माणसं. भरपाई नक्की घ्या. 1 रुपया पण सोडू नका. त्याला हीच अद्दल घडवा लागेल, त्याशिवाय सुधारणार नाही. आयला काय करतील त्या पत्त्याने बोलून फायदा नाही मिळते लोकांना.
हो हो त्याकरतीच चाललो ना मी. असल तुमचा टाईम वेस्ट केला. तुमच्या काही सादऱ्या गोदऱ्या हाणत्या धवा. मी जाते बरं आता. बाय अंकल. हो हो बाय 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 बाय. काय रे लबू स्नेहाला लाज नाही वाटली या करते का आम्ही हे चांगलं शिक्षण देतो चांगलं शिक्षण देतो हा लहान मोठा करू लागलो आम्ही हा आणि तू आताच चोऱ्या माऱ्या करू लागला ते मामा सायकल काय करू तुला हा बरं झालं हा जाऊन पोलीस ऑफिसर जाबी दिला नाही हा तेव्हा हे दोघं मला हैराण करून ठेवलंय बाप होता हा ना पोर होता हा. हे नीट बोला तू कानाखाली एक वाजून समजलं ना. बाप न पुरता काय मी त्याला बोलता जाऊन ते मामा ते 2 पोरं मिळून येते मिळून ते कुलपेट बा नाही सगळं चोरला सगळं वाटलं करून ठेवलं. काय बुशण्या हा तुमले सगळं गावभर बदनामी करून ठेवली सगळी हा मी तर बदनाम होतो. तू पण आता बदनाम झाला वयन बारके वयन. चुकी झाली आई बाबा चुकी झाली. यापुढे पुढे असं नाही करणार मी. आई तू सांगितलं तसंच वागेन मी. चुकी झाली माफ कर मला. आम्हाला कुल्फी फुकट नाही दिली ना त्याच्यामुळे आम्ही तसं केलं. तुला कुल्फी खायची होती तर मला सांगायचं नाही मी दिले असते पैसे तुम्हाला हा मी दिले असते पैसे हा तुला असं धंदे करायला लावून सांगितलेला हा टाकू का 2-3 कानाखाली. हो ते सगळं मरो होतं मामा आहे ते बरपाई मग बरपाई मग त्या नुकसान झालं ना ते ओबी बरपाई द्यावं लागलं आपल्याला. बरपाईने दिली तर मग काय खरेदी खनी त्या कधी मग त्याला बरपाई द्यावं लागल. आता कवडी होते काय माहिती आता आल्या बोलतो किती नुकसान झाले काय ते. हे पोरण सगळी वाटच लावून ठेवली. त्याच पैसा मा काय पिनं उठल्या माहिती का पिनं उठले. अरे देवा तुम्हाला पिण्याशिवाय बी दिकच नाही का पिण्याशिवाय बी दिकत नाही का संसारात तुझं बघत जरा हा आणि पोरावर लक्ष ठेव जरा साप बिघडून टाकला पोराला. हो दारू नाव काढलं लगे राग येते काय करणार काबार कष्ट करतो थोडीफार मारवाच लागते दारू त्याशिवाय जमते का पवा मारल्याशिवाय डवावत नाही. हो ते मरू दे आता भरपाई करते पैसे काढून ठेवा कवडी भरपाई होते काय होते ती देऊ का एक मुस्कटात हा पागल. नको 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 मार म्हणा. चुकी यापुढे ही चुकी केली ना तर मुझसे बुरा कोई नहीं होगा समजा क्या. हो बस झालं चला होतं काय भरपाई द्यावं लागत काय. हे शिवलाल हाय के घरान बाहेर निघ. मामा आलाय मामा बाहेर निघ लवकर. अरे बापरे इथं अख्खी गँगच निघली बाहेर. हा शिवलाल तुला माहिती आहे मी केला आलो होते माई भरपाई दे. आता भरपाई केवढी झाली तुला बोलते. आता सगळं मी टोटल मारली आहे 2000 रुपये भरपाई होत आहे GST मिला के. काय मामा चिटिंग आहे ही काय ही भरपाई 2000 रुपये आवडं थोडे आमचे पोरं नुकसान केलं 2000 रुपये तर कुल्पे नाही खाल्या. मी सायकल मिळली तुमच्या कुल्पे पण रिटर्न मिळाल्या आणि जीएसटी काय जीएसटी फीएसटी नाही देणार मी. आवडा पैसे नाही माझं दिवाळीला भरपाई. अरे तुला देवाच लागतील. मी तर पोराला मध्ये जावं लागेल तू बारके पोराला मग बालगृह टाकते पोलीस करतील तुला मग कळलं तुला. चोरी ती चोरीच आहे भले काही पण करू दे चोरी ती चोरीच आहे. ओ काका नको तसं काय करू सॉरी चोरी आहे मी माफी मागितली आता तसं नाही करणार कधी असं नका बोलू. मामा जाऊ दे आता पोराची चुकी झाली पोराला कळलंय की त्याची चुकी झालंय आणि आवडं पैसे नाही मिळत हे जवळ आता काय आवडं नका मागू तुम्ही जीएसटी फीएसटी अंत हे काय मामा समजून घ्या समजून घ्या जरा. हो समजून घ्या जरा. ठीक आहे आता तू एवढी प्रेमन बोलताय. आता तुने ना मामा हंगीला म्हणजे तुझ्या आईचा भाव मी बरोबर का नाही बरोबर ना हा आईचा भाव मामा हा तर चालेल तुम्हाला. आता काय तू जरा बघून मी हे दोघं तर मला जाम राग आहे दोघं कव काय सुधारणार तू चांगली आहे. हो त्याकरती मग आता काय सांगते लास्ट नको 1500 रुपये देऊन टाका बस माई भरपाई. अरे हो डोला वाहून काय राहिले द्या 1500 रुपये देऊन टाका था 500 रुपये कमी केलं मामान हा नाही पुढे काय गलती करू नका तुम्ही हा सुधरा जरा. अगं तू काही वेडीबिडी आहे का येऊन जाऊ मलाच बोलते ते तू आपले पोरं नाही नाही या शिक्षा मनाकला शिक्षा हा भरपाई मी भरवाई का हा पोर काय पण करेल. पोर आपला आहे ना हा पोरून गलती केली तर काय करणार हा त्याला नशीब मामा काही बिजी शिक्षण दिलेलं पोलीस स्टेशनला दाखल नाही केलं तर वाट लागला माहिती का मग हा समजलं का तुम्हाला हा देऊन टाका असेल 1500 रुपये नाटक करू नका. शिवलाल हो मामा देते बाबा देते 1500 रुपये देते तू ये बाबा भरपाई देते 1500 रुपये बाबा देते मी देसेला थास लगेच या ना मामा मध्ये या ना काय चहा नाश्ता काय पाणी बिनी घ्या या जरा मध्ये या. आईला गण चक्कर आहे करा 8 बेंचवर भरपाई मागवायला ना आईला चहा नाश्ता बोलते याला काय गरज आहे. आईला 1500 रुपये गेलं पाण्यात. एक मामा ती 1500 रुपये मोजून घे 10 अर्ध्या नोटा अर्ध्या 100 शान घे मोजून घे. मामा तू 1500 रुपये देऊन टाकलं मी नेन आता काय बाबा 3 सगळं ते फिनिश करून टाक म्हणजे मॅटर क्लोज समज. ठीक आहे ओके बरोबर आहेत ना पैसे एकदम. हो ना बरोबर आहे मोजून घ्या की तुम्ही. नको तेवढा विश्वास ठेवतो तुझ्यावर आता. आईले पोरं वाटलं करून टाकलं सगळं 1500 नुकसान करून टाकलं पोरांनी. अरे जीवन दादा जाबरू दादा होतं तुम्ही हा गावात दिसत नव्हतं ते 2-3 दिवस झाला. अरे आम्ही बॉम्बेला काम होतं आमचं दोघं बॉम्बेला गेलो मुंबईला गेलो जरा 2-4 दिवस काम होत होतं. अरे तुम्ही नव्हतं गावांसाठी गडबड झाली म्हणजे गडबड झाली जाम गडबड झाली मोठी गडबड.
अरे काय झालं लग्न, काय झालं, काय नाही, काय माहिती नाही. आम्ही आताच आलो ना, थोड्या वेळावरती आलो वर्षन. हा काय झालं, काय झालं? अरे धावून बाबा बम उठले सगळी, माहिती का तू? आपले शिवलाल काका बुष्ट्या आणि त्या दोन जोडीदार ते मिळून मामाई कुलपिया डब्बानं सायकल गायब केली. भेटली सायकल. आता काय मामा गेला भरपाई मागवायला वाटतं. जाम मॅटर मोठं झालं, जाम त्याला बरं वाचविलं. जाम मोठे मॅटर. मामा जाम परेशान होता, जाम जाऊन शोधलं. मग भेटलं, एकाला माहिती पडलं, जाऊन आणलं आपले चकून आणलं सगळं. मग हे झालं सगळं जाम मॅटर झालं. अरे बापरे, बापा तर पहिल्यापासून त्रास होता, आता पोरं हा निघाला. आईला हे काय जाम मोठं मॅटर झालं रे. आम्ही नव्हतो 2 दिवस तर आईला. अरे बापा मामा गेलाय का? हा भरपाई मग बोला. हो भरपाई घेतलीच पाहिजेत. नुकसान गेलं ना, आता भरपाई घेतलीच पाहिजेत. काय आता. हो बरोबर. जागृता तुम्ही जीवनात तुम्ही पाहिजे खरंच. तुमच्याशिवाय मजा नाही खरंच. चला मित्रांनो, एवढाच व्हिडिओ. शेवटी मामाने शिवलालकडे भरपाई घेतलेली आहे. आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आम्ही 2-4 दिवस व्हिडिओमध्ये दिसलो नाही, कारण आम्ही दोघं बाहेर गेलो होतो. बॉम्बेला आम्ही कामानिमित्त व्हिडिओमध्ये दिसलो नाही.